नमस्कार मित्रांनो, तुम्ही अजूनही निर्धास्तपणे गॅस सिलेंडर वापरत आहात का? जर होय, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते. कारण 1 मे 2026 पासून LPG गॅस सिलेंडरबाबत असे मोठे बदल लागू होणार आहेत, जे थेट तुमच्या खिशावर, तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि तुमच्या घरच्या बजेटवर परिणाम करणार आहेत. आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने गॅस वापरत होता, बुकिंग करत होता, सिलेंडर घेत होता, ते सगळं आता पूर्णपणे बदलणार आहे. आणि जर तुम्ही ही माहिती वेळेवर समजून घेतली नाही, तर पुढच्या काळात तुम्हाला गॅस मिळवण्यासाठी त्रास, उशीर आणि जास्त खर्च हे तिन्ही सहन करावे लागू शकतात. सर्वात आधी बोलूया त्या गोष्टीची जी प्रत्येक घराशी थेट संबंधित आहे, गॅस सिलेंडरच्या किमती. गेल्या काही महिन्यांत तुम्ही पाहिलंच असेल, गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. आधी जो सिलेंडर स्वस्तात मिळायचा तो आता 900 ते 1000 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. काही शहरांमध्ये तर तो याहूनही महाग झाला आहे. आणि ही वाढ इथेच थांबणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. व्यावसायिक सिलेंडरबाबत तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. हॉटेल, ढाबे, छोटे व्यवसाय यांच्यावर याचा थेट परिणाम होत आहे. आणि शेवटी याचा भार सामान्य माणसावरच येतो. म्हणजेच तुम्ही जे अन्न बाहेर खाता त्याच्या किमतीतही वाढ होणार हे निश्चित आहे. पण प्रश्न असा आहे, हे सगळं का घडतंय? यामागचं मोठं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय परिस्थिती. विशेषतः पश्चिम आशियातील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरवठा कमी, मागणी जास्त, यामुळे दर वाढणे स्वाभाविक आहे. आणि याच पार्श्वभूमीवर 1 मे 2026 पासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता येतो सर्वात मोठा धक्का, गॅस बुकिंगचे नवीन नियम. आतापर्यंत काय होतं? लोक 20-21 दिवसात पुन्हा सिलेंडर बुक करायचे. काही लोक तर गरजेपेक्षा जास्त सिलेंडर साठवून ठेवायचे. त्यामुळे खऱ्या गरजूंना वेळेवर गॅस मिळत नव्हता. पण आता हे पूर्णपणे बंद होणार आहे. नवीन नियमानुसार तुम्ही एकदा सिलेंडर घेतल्यानंतर लगेच दुसरा बुक करू शकणार नाही. जर तुम्ही शहरात राहत असाल तर किमान 25 दिवसांचा गॅप ठेवणे बंधनकारक असेल. म्हणजे 25 दिवसांपूर्वी तुम्ही पुन्हा बुकिंग करू शकत नाही. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कनेक्शन असतील तर हा कालावधी 35 दिवसांपर्यंत वाढू शकतो. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल किंवा उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस घेतला असेल तर तुम्हाला थेट 45 दिवसांची वाट पाहावी लागू शकते. होय, 45 दिवस. आता विचार करा, जर तुमचा सिलेंडर 20-25 दिवसात संपला तर उरलेले दिवस तुम्ही काय करणार? हीच ती परिस्थिती आहे जी अनेक कुटुंबांसाठी मोठं संकट ठरू शकते. सरकारचं म्हणणं आहे की हे नियम काळा बाजार, साठेबाजी आणि गैरवापर थांबवण्यासाठी लागू केले जात आहेत. पण याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे, हेही तितकंच खरं आहे. आता दुसरा मोठा बदल, डिलिव्हरी सिस्टीममध्ये. आतापर्यंत अनेक वेळा असं होत होतं की कोणतीही योग्य तपासणी न करता सिलेंडर दिला जायचा. काही वेळा तर दुसऱ्याच्या नावावर बुक केलेला सिलेंडर कोणीही घेऊन जायचा. पण आता हा खेळ संपणार आहे. 1 मे 2026 पासून OTP आधारित डिलिव्हरी सिस्टम पूर्णपणे अनिवार्य केली जाणार आहे. जेव्हा तुम्ही गॅस बुक कराल तेव्हा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. डिलिव्हरी बॉय जेव्हा सिलेंडर घेऊन येईल तेव्हा तुम्हाला तो OTP सांगावा लागेल. OTP दिल्याशिवाय सिलेंडर मिळणार नाही. यामुळे चोरी, फसवणूक आणि काळा बाजार यावर मोठा आळा बसणार आहे. पण इथेही एक मोठी समस्या आहे, डिलिव्हरीमध्ये होणारा उशीर. नियमांनुसार सिलेंडर 2-3 दिवसात मिळायला हवा, पण प्रत्यक्षात अनेक लोकांना 7-10 दिवस, कधी-कधी 15 दिवसही वाट पाहावी लागते. फोन करा, तक्रार करा, पण प्रतिसाद मिळत नाही. अशा वेळी लोकांकडे एकच पर्याय उरतो, स्वतः एजन्सीकडे जाऊन सिलेंडर आणणे. म्हणजेच नियम कडक झाले, पण सुविधा तितक्या सुधारल्या नाहीत. हीच खरी अडचण आहे. आता पुढे काय होणार? आणखी कोणते बदल तुमच्यावर परिणाम करणार आहेत? गॅस सिलेंडरचं भविष्य नेमकं कुठे चाललं आहे? हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. सरकार आता हळूहळू लोकांना LPG सिलेंडरपासून दूर करून PNG म्हणजे पाईपद्वारे मिळणाऱ्या गॅसकडे वळवण्याच्या तयारीत आहे. PNG गॅस म्हणजे थेट पाईपलाईनद्वारे तुमच्या घरात सतत उपलब्ध होणारा गॅस. ना सिलेंडरची गरज, ना बुकिंगची झंझट. सरकारच्या मते PNG हा LPG पेक्षा जास्त सुरक्षित, स्वस्त आणि सतत उपलब्ध असलेला पर्याय आहे. त्यामुळे ज्या शहरांमध्ये PNGची सुविधा उपलब्ध आहे तिथे सरकार आता कडक पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. आता इथेच येतो सर्वात मोठा धक्का. जर तुमच्या भागात PNG पाईपलाईन उपलब्ध असेल आणि तरीही तुम्ही LPG सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण अशा परिस्थितीत सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे, 3 महिन्यांच्या आत PNG कनेक्शन घ्या, नाहीतर LPG कनेक्शन बंद होऊ शकतं. होय, तुमचं LPG कनेक्शन थेट बंद होऊ शकतं. याचा अर्थ काय? 2 गॅस सिस्टीम वापरण्याची मुभा आता संपणार आहे.
तुम्हाला एकच पर्याय निवडावा लागेल आणि तोही सरकारच्या नियमांनुसार. आता तुम्ही विचार करत असाल, पीएनजी खरंच इतका फायदेशीर आहे का? हो, काही बाबतीत आहे. पीएनजीमध्ये तुम्हाला सिलेंडर संपण्याची भीती नसते. बुकिंग, वेटिंग, डिलिव्हरी या सगळ्या त्रासातून तुम्ही मुक्त होता आणि दीर्घकाळात खर्चही थोडा कमी होऊ शकतो. पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजूही असते. पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी सुरुवातीला इन्स्टॉलेशन खर्च करावा लागतो. सगळ्या भागात अजूनही ही सुविधा उपलब्ध नाही आणि काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये बिघाड झाला तर पूर्ण गॅस पुरवठा बंद होऊ शकतो. म्हणजेच सुविधा आहे पण पूर्णपणे परिपूर्ण नाही. आता येतो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सबसिडी. सध्या सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना एलपीजी सिलेंडरवर सबसिडी देत आहे. ही सबसिडी साधारण 300 रुपयांपर्यंत असते. म्हणजे जर बाजारात सिलेंडरची किंमत 900 ते 1000 रुपये असेल तर लाभार्थ्यांना तो 600 ते 700 रुपयांमध्ये मिळू शकतो. हे नक्कीच दिलासादायक आहे. पण इथेही एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर भविष्यात सिलेंडरचे दर अजून वाढले तर ही सबसिडी पुरेशी ठरेल का? उत्तर आहे कदाचित नाही. कारण दर वाढत राहिले तर सबसिडी असूनही सामान्य माणसाच्या खिशावर ताण येणारच आहे. आता एक क्षण थांबा आणि विचार करा. बुकिंगवर मर्यादा, डिलिव्हरीसाठी ओटीपी अनिवार्य, पीएनजीकडे जबरदस्तीनं वळवणं, वाढत्या किमती आणि मर्यादित सबसिडी, हे सगळं एकत्र पाहिलं तर स्पष्ट होतं. गॅस सिस्टीम पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहे. जर तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने सगळं चालेल असं समजत असाल तर तो तुमचा सर्वात मोठा गैरसमज ठरू शकतो. कारण येणारा काळ हा नियमांनुसार जगण्याचा आहे आणि जे लोक वेळेवर बदल स्वीकारतील तेच पुढे कमी त्रासात राहतील. म्हणूनच आत्तापासूनच सतर्क व्हा. तुमच्या गॅस वापराची सवय बदला, नवीन नियम समजून घ्या आणि येणाऱ्या बदलांसाठी स्वतःला तयार ठेवा. कारण पुढचा काळ सोपा नसणार. ही सगळी संकटं अचानक तुमच्यासमोर उभी राहू शकतात. म्हणूनच आजच निर्णय घ्या. तुमचा गॅस वापर प्लॅन करा, वेळेवर बुकिंग करा, ओटीपी सिस्टीम समजून घ्या आणि शक्य असल्यास पीएनजी बद्दल माहिती घ्या. कारण जो आज तयारी करेल तो उद्या त्रासापासून वाचेल. ही माहिती फक्त तुमच्यासाठीच नाही, तुमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याच्या घरात गॅस सिलेंडर वापरला जातो. त्यामुळे ही माहिती नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमचं एक शेअर कोणाचं मोठं नुकसान वाचवू शकतं. आणि अशाच महत्त्वाच्या, उपयोगी आणि थेट तुमच्या जीवनाशी संबंधित अपडेट्ससाठी आत्ता लगेच सबस्क्राईब करा पीएम सेवा महाराष्ट्र. इथे तुम्हाला मिळतील सरकारी योजना, नवीन नियम, मोठे अपडेट्स आणि तुमच्या फायद्याची प्रत्येक माहिती सर्वात आधी. मित्रांनो, सतर्क रहा, अपडेटेड रहा आणि पुढील मोठ्या बदलांसाठी तयार रहा. राईट.